पहिल्यांदा सर्व कलासक्त मंडळींना माझा नमस्कार. रंगगंध कलासक्त न्यासमध्ये मला डॉक्टर करंबेकरांनी सामावून घेतलं याबद्दल मी पहिल्यांदा डॉक्टरांचे आभार मानतो. प्लासी की लड़ाई में जितने लोग मैदान में लड़ रहे थे उससे ज्यादा लोग मैदान के बाहर खड़े होकर तमाशा देख रहे थे, लड़ाई का परिणाम सुनने की प्रतीक्षा कर रहे थे। देश के भाग्य का निर्णय होने जा रहा था, मगर उस निर्णय में सारा देश शामिल नहीं था। विदेश मंत्री के नाते मैं अफगानिस्तान गया था। आपको सुनकर ताज्जुब होगा, अफगानिस्तान के अपने मेजबानों से मैंने कहा मैं गजनी जाना चाहता हूं, गजनी। पहले वो मेरी बात उनकी समझ में नहीं आई, कहने लगे गजनी तो कोई टूरिस्ट स्पॉट नहीं है। मला वाटतंय की हा आवाज अटल बिहारींचा जेव्हा आपण ऐकला तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी भावना दाटून आली असेल. कारण हा आवाजच असा आहे जो आपल्या मनाला भिडतो आणि असं वाटतं की आपलं देशप्रेम आपल्यात जाज्वल्यपणे जागृत होत आहे. ह्या भारतरत्न अटल बिहारींच्या वाजपेयींचा येत्या 25 तारखेला म्हणजे 25 डिसेंबरला जन्मदिन आहे आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण मिलिंद रणकंठीवार यांची एक वेगळ्या प्रकारची मुलाखत घेणार आहोत. मिलिंदजी नमस्कार. नमस्कार. आज आपण मिलिंदजींचा ओळख मी करून द्यायचं काही कारणच नाही, कारण गेले 3 भाग आपण दोन भाग मिलिंदजींची काय वेगळं व्यक्तिमत्व आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत झालेलं आहे. त्याचबरोबर मला एक सांगावं असं वाटतं की आपला जो आधुनिक भारत आहे, आता सध्याचा जो भारत आहे, ह्या भारतामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की जे अजातशत्रू होतं, ज्यांचं नेतृत्व अजातशत्रू होतं, ज्यांचं कर्तृत्व अफाट होतं आणि ज्यांचं कवित्व संवेदनशील असं होतं. असे असलेले 3 वेळा भारताचे जे पंतप्रधान झाले त्या अटल बिहारी वाजपेयींचं एक रेखाचित्र, एक पोर्ट्रेट आपल्या मिलिंद रणकंठीवार यांनी काढलं. रसकंठीवार यांनी काढलं. सॉरी, मला वाटतं मी आता तुम्हाला मिलिंदच म्हणतो, कारण या मिलिंद या शब्दामध्ये एक जवळीक आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा मिलिंदाचा मधू आहे आणि हा मधू सर्व आता जे उपस्थित आहेत या सगळ्यांना वेगळ्या प्रकारे चापता येईल असं मला वाटतं. डॉक्टर साहेब बरोबर आहे ना? ठीक आहे. तर आपण असं हे करूया की गेल्या 2 भागामध्ये आपण बघितलं आणि या भागाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला जी 2 व्यक्तिमत्व आहेत, एक म्हणजे अटलजी आणि दुसरं म्हणजे मिलिंदजी. दोघांमध्येही एक वेगळं साम्य आहे. अटलजींचं नेतृत्व, कर्तृत्व जे बहुआयामी असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं, ज्यांची युनोमध्ये सुद्धा वक्तृत्व सादर करण्याची संधी इंदिरा गांधींनी, एवढे त्यांचे काँग्रेसचे लोक असताना सुद्धा अटल बिहारींची निवड केलेली होती. असं या हर उन्नरी व्यक्तिमत्वाचं पोर्ट्रेट अशाच एका वेगळा जो लेखक आहे, जो गायक आहे, जो अभिवाचन करतो, जो प्रत्येक ह्याच्यामध्ये मी आता बायोडाटा त्यांचा वाचत होतो. क्रिकेट असो, खेळ असो, नाट्य असो, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असलेलं असं एक हरवणारी व्यक्तिमत्व मिलिंदजी. या दोघांच्याही कर्तृत्वाचा संयोग मला वाटतं या पोर्ट्रेटच्या माध्यमातून झालेला आहे. आणि ते कसं घडलं, काय घडलं, कशा पद्धतीनं पोर्ट्रेट तयार झालं, कशा पद्धतीनं त्याच्यावर सही घेतली, हे आज आपण बघणार आहोत. तर मला असं वाटतंय मिलिंदजी, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला वाटतंय 19 एप्रिल 1996 हा काळ आहे, बरोबर आहे? आणि सकाळची वेळ होती, पहाटेची. पुणे जवळपास बऱ्यापैकी जागं होत आलेलं होतं आणि दारातून एक पेपर आत आला आणि काय झालं सांगा.
एक मला करेक्शन सांगायचं की मी डॉक्टर नाहीये. तुम्ही जे डॉक्टर लिहिलेत. बर मी पोटफाट्याला राहिलो होतो. तर त्या हम्म. दिवशी सकाळी दाराची कडी नेहमीप्रमाणे वाजली. पेपर टाकताना तो दाराची कडी वाजवायचा आणि खालच्या फटीतनं वर्तमानपत्र सरकवलं. मी तिथेच बसलेलो होतो. ते वर्तमानपत्रातनं एक केशरी कागद, हल्ली ते जाहिरात म्हणून टाकतात ना, केशरी पॅम्पलेट मला दिसलं. बर. आणि अटल बिहारींची सभा दिनांक 25 एप्रिल 1996 संध्याकाळी 7 वाजता अलका टॉकीज चौक, असं सगळं त्याच्यात दिलेलं होतं. मला का वाटलं असं कोणाच ठाऊक, पण मला असं वाटलं की आपण अटलजींच्या सभेला जावं आणि जावं तर एक पोर्ट्रेट काढता आलं तर प्रयत्न करू. तसा माझा अच्छा. पोर्ट्रेट काढण्याचा लहानपणापासून छंद होता, पण नंतर मी तो हे करू शकलो नव्हतो. तर त्यांचं पोर्ट्रेट काढावं. एका कॅलेंडरवरती मला त्यांचं चित्र दिसलं. बर. मंदार तुम्ही बघाल की अटलजी बोलताना एक मोठा पॉज घ्यायचे, तर तो पॉज अतिशय परिणामकारक होता. बर. मला असं वाटलं की हा पॉज आपण शब्दबद्ध करू शकतो का किंवा चित्र रेखाबद्ध करू शकतो का. वा. म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे. बरोबर. आणि एक फोटो मला मिळाला त्यांचा, जो तो पॉज घेणार म्हणतोय मी. तर त्याच्यातनं मी पोर्ट्रेट केलं. बऱ्यापैकी आलं उतरलेलं होतं, सगळ्यांनी प्रशस्ती दिलेली होती. मग मला सहज वाटलं की आपण अटलजींना दाखवलं तर काय. मला एक मिनिट मी तुम्हाला मध्ये हे करतो, म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी, की जेव्हा तुम्ही अटल बिहारींचं, हे फार महत्वाचं आहे मला असं वाटतं, की जेव्हा अटल बिहारींचं पोर्ट्रेट तुम्ही चित्र बघितलं आणि अटल बिहारींचं जे व्यक्तिमत्व आहे तो अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झालेला असावा त्यावेळेला. पण ते चित्र काढताना जेव्हा तुम्ही जे चित्र काढायला सुरुवात केली, काय तुमच्या मनामध्ये भाव होते? की म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला आणि चित्र काढताना किती सिटिंग घेतल्या, काय केलं ते थोडंसं सांगितलं तर बरं होईल जरा. अटलजींच्या बाबतीत असं म्हणतात, म्हणजे मला अलीकडेच कळालंय की संघाच्या ओटीसी नागपूर जवळ खापरी म्हणून गाव आहे. बर. तिथे ओटीसी मध्ये अटलजी सुरुवातीला आलेले होते. आणि माझ्या वडिलांनी अटलजींचं एक गवता कवी असं परिचय करून दिलेला होता. तर त्यामुळे माझ्यावर म्हणजे अटलजींचं मोहक व्यक्तिमत्व आहेच आहे. तर ते मला खूप भावत होतं, म्हणून म्हटलं मी आपण अटलजींचं चित्र काढावं. बर. आणि 6 दिवसात मला वाटतं 3 सिटिंग तरी मला घ्यावे लागले पोर्ट्रेट करायला, कारण की ते भाव जे आहे ते असे वेगळे होते. कधी जर थोडं चुकलं तर रडके अटलजी दिसायचे, म्हणून मी तो भाव टिपण्यासाठी प्रयत्न करत होतो. सुदैवाने तो बऱ्यापैकी उतरला असं म्हणतात. नाही, मग ते जे रेखाचित्र काढलं तेव्हा तुम्ही मग काय पेन्सिल्सनी काढलं किंवा ते कशा पद्धतीनं हे केलं? 10B अशा पेन्सिलचा पूर्ण पसारा असतो, 6H 7H 8H वगैरे, त्यांनी ते मी चित्र काढलं. आणि कलर पेस्टल मला करायचं नव्हतं, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मी जास्त इंटरेस्टेड आहे. अच्छा. मग जेव्हा ते चित्र, म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणला की अटल बिहारींचा पॉज, या पॉजवर काही अभ्यास केला होता का तुम्ही? पॉजवर खरा अभ्यास केला, म्हणजे मी जी भाषणं ऐकली अटलजींची, त्याच्यामध्ये तो पॉज म्हणजे असं निशब्द संवाद असतो. त्यांनी नुसता पॉज जरी घेतला तर त्याच्यात गहन अर्थ दडलेला असतो. म्हणून मला तो पॉज नेहमी म्हणजे रोमांचित करत राहिला. मला आता ते पॉज वरनं आठवलं की तुमचं एक स्मृती पटलावर याच्यावरती मी एक लेख लिहिला होता, स्मृती पटलावरील अटल मुद्रा. त्यामध्ये तुम्ही एक फार सुंदर असं हे लिहिलं होतं की अटल बिहारींचा पॉज हा कसा असतो. तर जेव्हा विराट कोहली घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, जेव्हा एखादा बॉल बाउंड्रीला मारतो तेव्हा बॅटला बॉल लागल्यानंतर तो जेव्हा बाउंड्री पर्यंत, सीमारेषेपर्यंत जातो, तो मधला जो गॅप असतो, दॅट इज तो पॉज. तो पॉज फार महत्वाचा असतो. आणि तो जो पॉज असतो ना, तो जो जसा बाउंड्री मिळाल्यानंतर किंवा षटकार मिळाल्यानंतर परिणामकारक असतो, तसाच अटल बिहारींचा जो पॉज असायचा, आधीचे जे असलेले शब्द आणि त्यानंतर त्यांनी त्या पॉजच्या नंतर असलेले शब्द, हे फार महत्वाचे असायचे. वाक्याचा अर्थ कंटिन्युटी जरी थांबले तरी तो कंटिन्युटी अर्थाची राहायची. राईट. तेव्हा म्हणायचे, ये देश कोई जमीन का तुकडा नाही, ये तो जिता जागता राष्ट्रपुरुष आहे, असे जे डोलवत मान बोलायचे, ते म्हणजे मनाला भिडायचं. राईट. मग मला एक सांगा, हा जेव्हा पॉज तुम्ही रेखांकित केला किंवा तुम्हाला असं वाटलं, जेव्हा चित्र हे पूर्ण झालं तेव्हा काय तुमच्या मनामध्ये भावना होत्या? अत्यंत कंटेंटेड होतं, समाधानी, की बाबा आपलं चित्र सुदैवाने बऱ्याच वर्षांतर काढलेलं होतं.
ते उतरलेलं आहे बरं. तर म्हटलं आपण अटलीनं दाखवलं तर काय होईल? तसं ते थोडंसं घरी एक मिनिट, अटलजीला दाखवायच्या आधी एक थोडासा नाजूक प्रश्न आहे. अटलजीला दाखवायच्या आधी आपल्या सौनं तुम्ही दाखवलं? सौंदर्य प्रशस्ती पत्र घेतल्याशिवाय पुढे जातच येत नाही. राइट. माझं एका कारण टीकाकाराशी लग्न झालं आणि 2 टीकाकार जन्माला आले. अरे वाह! टीकाकारांना मला सामोरं जावं लागतं. नाही, हा फार महत्वाचं काम असं मला वाटतं, की हो. जेव्हा सौ आपल्याला सर्टिफिकेट एखादा देतात, तेव्हा ते चित्र नक्कीच चांगलं झालेलं असतं. असं मला वाटतं तुमच्या बोलण्यातनं सुदैवाने वाटतंय. आमची सौ म्हणजे अगदी तटस्थ आहेत. हं, म्हणजे मी म्हणून काही फेवरमध्ये बोलतील असं नाही. जे हं, हं. वाटेल स्पष्ट, ते स्पष्ट सांगणार. मग त्यांनी तर काही ते सूचना दिल्या का तुम्हाला त्यावेळेला? नाही, सूचना म्हणजे मला ज्या उणिवा जाणवत होत्या त्या मी दूर केल्या आणि बरं. त्याच्यानंतर मग तिने बघितलं. हां, तिघांनी बघितलं रादर. हां, हां. तिघांनी ते बरं वाटलं. म्हणजे आवडलं रादर. ओके, ओके. मला एक सांगा, हे अटलजींचं चित्र काढण्याच्या आधी, पोर्ट्रेट काढण्याच्या आधी, तुम्ही आधी काही चित्र काढलेली होती? आधी मी अगदी लहानपणी असताना डॉक्टर श्रीराम लागू, नंतर त्यावेळेस ते मॉरिशसचे पंतप्रधान होते ते हं. त्यांचं एक काढलं होतं चित्र. बरं. आणि नंतर डॉक्टर आणि गुरुजींचे मी 4-5 सेट तयार केले हां, हां. हां. मित्रांचे. बरं. बरं, आता आपण हे चित्र पूर्ण झालेलं आहे आणि आता परत आपण पहिल्या दिवसावर येऊया, पहिल्या की दिवसावर. 19 एप्रिल झालेलं आहे आणि आज 25 एप्रिलला सभा होती, असं मगाशी तुम्ही सांगितलं. हो. 25 एप्रिल 1996 रोजी अल्का टॉकीज इथं ही सभा होती. हे तुम्ही मगाशी सांगितलं. आता मला एक हो. सांगा, की ही ज्या दिवशी हा जो दिवस उजाडला, की तुमच्या मनामध्ये होतं, की आपण हे चित्र घेऊन अटल बिहारींना दाखवायचं. तेव्हा तुमच्या मनामध्ये सकाळी उठल्यानंतर काय भावना होत्या? की काय मन तुमचं काय सांगत होतं? ही अत्यंत संमिश्र भावना होत्या, हं, की हं. काय कोण काय म्हणेल, असा कोणी प्रयोग केला होता का? अटलीनं ते आवडेल का? इतरांना ते आवडेल का? हं. असं सगळं पण वेड्यासारखं धारिष्ट मी केलं. बरं. मग कसं गेला तुम्ही अलका टॉकीजच्या इकडे काय कसं जरा सांगा ना आम्हाला? अलकाटॉकीजचे 5 रस्ते जे आहेत, ते तुडुंब हां. भरलेले होते. ती म्हणजे बरं. पहिल्यांदा एवढी मोठी सभा अलकाटॉकीजमध्ये भरली असावी हं, किंवा त्याच्यानंतर देखील तशी सभा झाल्याचं मला तरी आठवत नाही. हं, तर मी मागच्या बाजूने येत होतो. स्टेज पुढे होता. हं, पोर्ट्रेट माझ्या काखेत होतं आणि हं, घेऊन मी पुढे-पुढे सरकत होतो. हं, पण सुदैवाने लोकांनी मला वाट करून दिली. तो म्हणजे अटलजींचाच प्रभाव आहे खरं तर. हं, आणि कौतुक पण केलं. हं, अधेमध्ये लोकांनी बघायला चित्र बघितलं आणि त्यांना हं, देखील ते आवडल्याची त्यांची पसंती दिसत होती. हं. ती गर्दी चिरत मी अगदी व्यासपीठापर्यंत गेलो. बरं. मग आता मला सांगा, की जेव्हा तुम्ही एवढं महादिव्य मला असं वाटतं, की सभा पण आपण सगळ्यांनीच बघितलेल्या आहेत आणि मोठ्या-मोठ्या नेत्यांची सभा म्हणजे तुडुंब गर्दी असती आणि कुटुंब. तुडुंब गर्दीतून स्टेजच्या जवळ जाणं, व्यासपीठाजवळ जाणं, हे हो, मात्र हो. खरोखरच दिव्य असतं. आता मला एक सांगा, जेव्हा तुम्ही व्यासपीठाच्या इथं थांबला जाऊन आणि थोडीशी जेव्हा मागं नजर वळवली असेल ना, तेव्हा काय वाटलं हो तुम्हाला? म्हणजे गर्दी बघितल्यानंतर काय वाटलं? मला मला प्रश्नच पडला, की असं मी अंतर कापलं कसं काय? हां, मी हां. येऊ कसं शकलो? ते जिथे मुंगी बरं. शिराली जिथे भाव नाही, हां, तिथे हां. मी क्रॉस करून मी आलो होतो स्टेजपर्यंत. हां, मला खरंच हां. आश्चर्य वाटलं. एकदम एकदम आश्चर्य. बरं. मग आता स्टेजच्या इथं आल्यानंतर काय झालं जरा आम्हाला सांगा ना? म्हणजे चित्रावर सही झाली का काय झालं? का चित्र स्टेजवर गेलं का तिथंच थांबलं? काय? आम्हाला खूप आणि मी उत्सुकता आहे आता. असं होतो, की करायचं काय हे मला ते सुधरत नव्हतं. मी हां. एकटाच होतो. काखेतली बरं. बॅग मी त्या एका खुर्चीवर ठेवली टिनाच्या हं, आणि बघत होतो संधी काही मिळते का बघावी म्हणून. तर हा आगंतुक कोण बसला म्हणून असं मला कोणीतरी विचारायला आलं, की काय काम आहे? मग मी हं, त्यांना पोर्ट्रेट हं. दाखवलं. तर काय करायचं मग पुढे? म्हटलं फक्त अटलींना दाखवायचं ते पोर्ट्रेट. त्यांनी ते हं, बघितलं त्याला इथे बरं वाटलं. प्रयोग म्हणून पुन्हा हं, वरती अटलजींकडे ते गेलं. स- सगळेजण हं, बसलेले होते हं, आणि खूप वेळ मला काही कळेच ना, की पोर्ट्रेट गेलं म्हणजे आता काय प्रतिक्रिया काय? ती हं, मला समजत नव्हती. पण थोड्या वेळानंतर मग ते पोर्ट्रेट खाली आलं. हं, मग पुन्हा तिथे थोडासा गोंधळ झाला. पुन्हा हं. त्यांनी वरती पाठवलं. म्हणजे अटलजींनी पुन्हा मागवून घेतलं असावं, हं. असा माझा अंदाज आहे. आणि मग ते बरं. बराच वेळ तिथे होतं. म्हणजे मला काही कळलं नाही, की पोर्ट्रेटचं आता काय होणार आणि काय नाही. मग अरविंदजी लेले उतरताना मला दिसले खाली पायरीवरनं. त्यांनी 3ऱ्या-4थ्या पायरीवरनं मला बोलावलं, "इकडे ये" म्हणले. मी आलो. हं, ते मला म्हणाले, की "उद्या सकाळी 7 हं, वाजता श्रेयस हॉटेलमध्ये हं, तुला अटलजींनी बोलावलंय." हं. हे वाक्यच मला इतकं गुदगुल्या करणारं होतं बरं. आणि अगदी डोळ्यात पाणी आलं माझ्या, किंवा एवढं मोठं हां. व्यक्तिमत्व आणि ते आपल्याला बोलवतंय.
यासारखं म्हणजे मी कधी एक्सपेक्टच केलेलं नव्हतं, कधीच नव्हतं. अटलजींची सभा सुरू होती वरती हम्म. आणि त्या सभेच्या गोंधळात त्यांनी माझं चित्र बघितलं आणि मला बोलवलं. याच्यासारखं अप्रूप नाही. हम्म. दुसऱ्या दिवशी मात्र मग मी गेलो हम्म. श्रेयस हॉटेलला. आम्ही दोघं होते, केळकर म्हणून माझे शेजारी होते. बर. आम्ही दोघं श्रेयस हॉटेलला गेलो. बर. तर श्रेयस हॉटेलला तिथे बोर्ड लावलेलं होतं, 3रा मजला पत्रकार परिषद म्हणून. हम्म. खाली जी लिफ्ट पाशी खूपच गर्दी होती, त्यामुळे मला जाण्याचा विषयच नव्हता. पायऱ्या चढ जावं म्हटलं तरी पूर्णपणे गर्दीच होती ते. हम्म. मी कसं बसं ते पोर्ट्रेट हात सांभाळत उंचावत कितीची वेळ होती? पहाटे 7:30 बर 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 बर. मग वरती तुम्ही केळकरांच्या बरोबर, केळकर आणि तुम्ही दोघं जणच गेला होता मी वरती? दोघंच जण. बर बर. मग वरती गेल्यानंतर काय झालं? ते गर्दीत न एक तर जाणं मला कसं बसं जमत नव्हतं, पण तरी आम्ही कसं बसं गेलो. शटर लावलेलं नव्हतं, जाळी तर मला स्पष्ट दिसत होतं सगळं. पण मी 3ऱ्या-4थ्या रांगेत असावं, त्यामुळे माझ्याकडे कोणाचं लक्ष देण्याचं. आणि सुरक्षा कर्मी जे होते ते मला आत सोडायला तयार नव्हते ना. त्यांना खूप वेळा पटवण्याचा प्रयत्न केला, चित्र दाखवलं तरी ते काही ठाम हल्ले नाही. आणि मग मी ते चित्र उंचावलं तर अटलजींचं लक्ष गेलं. अटलजींनी म्हणे, अरे उन्हें आने दो उन्हें म्हणे, ही बडी तडपी हुई आत्मा आहे म्हणे. जेव्हा माझ्याविषयी अटलजी जेव्हा बोलले, मला लाईफ टाइम अचिव्हमेंट होतं माझं, लाईफ टाइम अचिव्हमेंट. हो हो बरोबर आहे. तुम्हाला असं भरून आलं असेल की एवढी मोठी व्यक्ती आणि आपल्याबद्दल इतकं नोंद घेतली, हेच म्हणायचं महत्वाचं. मग नंतर काय झालं? म्हणजे मग आत तुम्ही गेला, म्हणजे सुरक्षा कर्मींनी सोडलं का तुम्हाला? हा, नंतर त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. खुद्द अटली बोलवतात म्हटल्यानंतर त्यांना मला सोडणं भागच पडलं. बर. मग आता पोर्ट्रेट मी दाखवतो तुम्हाला. हा, केलं शेअर केलं. वा, फारच सुंदर आहे. मगाशी आपण म्हणलं तसं मिलिंदजी, ते पॉज जो आहे तो मात्र याच्यामध्ये फारच सुंदर आलेला आहे. खरंच. आणि कळतोय तो पॉज. कळतोय. हो कळ. आणि विशेषतः त्यांचे डोळे जे तुम्ही हे केलेले आहेत ना, डोळ्यातले भाव आहेत रेखाटलेले, इतके सुंदर आहेत, इतके आणि सुंदर आहेत. मिश्किलपणा होता त्यांचा. हो, अटलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे खूप मिश्किल होते. मला ते खूप आवडत होतं, म्हणजे व्यक्तिमत्व आवडायचं. आणि त्यांनी एवढा मोठा माझा सन्मान केला, हे मला जास्त वाटलं चांगलं. मग आत अटल बिहारींनी बोलवल्यानंतर काय तुमच्या मनात काय अवस्था झाली? मग तर मी अगदी विजयी चर्येने गेलो तिथे. सगळ्या पत्रकारांना क्रॉस करत अटलजींपर्यंत गेलो. अटलजींच्या बाजूला एक रिकामी खुर्ची होती. कोणी बसण्याचं धाडस नसेल केलं म्हणून ती रिकामी होती. तर त्यांनी मला विचारलं, काय आहे? म्हणजे खुणेने विचारलं. म्हटलं आपलं पोर्ट्रेट असं दाखवलं त्यांना. तत्पूर्वी अटलजींचं जे पत्रकारांचं संबोधन चाललेलं होतं ना, ते मला थोडं सांगायचंय. बर. अटलजींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, राष्ट्र कार्य का अर्थ यही है, सुदूर भविष्य में आने वाली जो पीढ़ी है उन्हें उनके जो लक्ष्य प्राप्त करने हैं उसके लिए हम आज परिश्रम करें. हा एक मस्त सुरुवात होती त्यांची. आणि भारावून टाकणारं वातावरण होतं सगळं. म्हणजे सगळे पत्रकार वगैरे सगळे भारावलेले होते. आणि त्यांनी मला मग खुर्चीवर बसवलं. मी तो एकदम संकोचलेलो होतो की कसं काय खुर्चीवर अटलजींची शेजारी बसावं. बरोबर. त्यांनी मला बळजबरी केल्यासारखं डोळ्यांनी केलं की बस खाली. मग मी बसलो तिथे. त्यांनी मग बघितलं, चित्र वगैरे बघितलं. मला म्हणले, काय करायचं? म्हटलं तुमचं ऑटोग्राफ पाहिजे. तर त्यांनी मग तो छानपैकी ऑटोग्राफ दिला, तारीख लिहिली आणि माझ्याकडे दिलं आणि मला तिथेच बसून ठेवलं. हा माझा खूप अविस्मरणीय असा प्रसंग होता. म्हणजे मला प्रेक्षकांना एक सांगायचंय की आपला एक मराठी माणूस एक छोटस पोर्ट्रेट तयार करतो आणि भावी पंतप्रधान जे
मला वाटतं तेव्हा लोकसभेची इलेक्शन होती 1996 च्या वेळेला. हो, हो. त्या काळात ते पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यांनी अटल बिहारींनी आपल्या मिलिंदजींना निरोप दिला की तू श्रेयस हॉटेल इथं ये आणि श्रेयस हॉटेलच्या इथं मला वाटतं ही जी त्यांचं सांगणं आहे, हा जो निरोप आहे तो ऐकल्यानंतर त्यांचंच काय आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं मन असं वेगळं थरथरून जाईल असं ते वाक्य होतं, तू श्रेयस हॉटेल इथं ये. आणि ते झाल्यानंतर ते श्रेयस हॉटेलला गेले आणि जेव्हा श्रेयस हॉटेलला गेल्यानंतर जेव्हा मिलिंदजींना अटल बिहारींनी आपल्या शेजारी बसवलं, तो मात्र भाव आहे, तो मात्र मला अवर्णनीय असं तुमचा तो आयुष्यभराचा क्षण आहे असं मला वाटतं. जी ठेवली ती मलाच आज तर काय तू उबदार वाटते. हो, मग मी तेवढ्यासाठी मी एक वाक्य म्हणू शकतो की एक भावी पंतप्रधानांनी जे संवेदनशील आहेत, जे कर्तृत्ववान होते, नेतृत्व होतं, वक्तृत्व होतं, अशा एका भावी पंतप्रधानांनी एका भावी चित्रकाराला मला वाटतंय आपल्या शेजारी बसवून घेऊन तुमचा आयुष्यभराचा सन्मान केला आणि खूप सन्मान झाला माझा. मला असं वाटतं की भारतरत्न नंतर मिळालं, पण ते पहिल्यापासून भारतरत्नच होते. आणि भारतरत्नाने एका कलारत्नाचा हा केलेला सन्मान आहे असं मला याच्यात जरूर वाटतं. खूप मोठा मी कलावंत नाही खरं, म्हणजे मला माझ्या मर्यादा स्पष्टपणे जाणवतात. पण हा प्रसंग एवढा हृदय होता की तो मी जेव्हा लिहून काढला आणि प्रकाशित केला मला इतका प्रतिसाद मिळाला, तेव्हा म्हणजे मी चित्र काढायला सुरुवात केली आणि लिखाण पण सुरू केलं त्याच्यानंतर. मग याच्यानंतर मग खूप नंतर चित्र काढली का तुम्ही भरपूर? 300 पोर्ट्रेट्स काढले आतापर्यंत. बर. अमिताभ बच्चन असो, हेमा मालिनी असो, किशोर कुमारच्या घरी जायचा मला प्रसंग आला होता, आपण गेल्या वेळेस घेतला होता. मला एक सांगा, एक नाजूक प्रश्न आहे, नरेंद्र मोदींचं पंतप्रधानांचं आपल्या काढले का? हो हो हो, नरेंद्र मोदींना मी भेटलोय. त्यांच्याबरोबर अर्धा पाऊण तास मी एका रूम मध्ये होतो. बर. सही घेतली का त्यांची? सही घेतली ना मी. अरे वा वा वा. मी साधारणपणे कोणाला सोडलेलं नाहीये. वा. मग अजून एक छोटासा नाजूकचा प्रश्न, तुम्ही कोणाला सोडलेलं नाही पण मग आपली शिकार तुम्ही नक्की कशी करता की आपल्याला याला सोडायचं नाहीये, असं कसं मनात तुमच्या कसं येतं? तयार केलेली आहे, दोज हू ब्रिंग ऑनर अँड प्राइड टू कंट्री. एवढं मी साधारण एवढं निकष आहे. त्याच्यात होतं अलीकडे पलीकडे, तो मी किस्सा सांगेन नंतर. पण साधारण सिलेक्शन जे आहे ते असं ही गाईन ठेवतो. संगीत क्षेत्र असो, शास्त्रीय असो, अभिनय असो, नंतर वैज्ञानिक क्षेत्र असो, लिडर्स असो, साहित्यिक असो, सगळ्यांचं मी चित्र काढतो. म्हणजे अगदी कवी कलामांचं काढलंय तुम्ही? अब्दुल कलामांना भेटलो मी. अरे वा वा, छान. चित्र काढून त्याचे ऑटोग्राफ मिळवलंय. तर मला वाटतंय या मुलाखतीचा शेवट आपण करूया आता, की एका बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कार्य करणाऱ्या एका मराठी माणसानं हा जो एक मोठा पसारा निर्माण केलेला आहे, म्हणजे मला वाटतं मी त्यांचा बायोडाटा वाचला, त्याला जवळ 25 ते 30 पुरस्कार मिळालेले आहेत आणि वेगवेगळ्या ढंगामध्ये, मग ती शेलार खिंड नावाची कादंबरी असो, कुठल्या वेगवेगळ्या अभिवाचन असो किंवा काही असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केलं आणि आम्हाला पण मला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. प्रतिसाद मिळणं म्हणजेच पादाक्रांत करणं आहे. म्हणजे आमच्या लोकांचा प्रतिसाद हेच तुमचं यश आहे, म्हणजे तुम्ही जिंकलेला आहात असं मला वाटतं. तर मला वाटतं की रंग गंधच्या कलासक्त मंडळींच्या तर्फे आम्ही तुमचं सगळेजण शतशः अभिवादन करतो की तुम्ही हा जो महान पराक्रम केलेला आहे, हा महान पराक्रम फारच अवर्णनीय असा आहे आणि या अटल बिहारींच्या चित्र काढल्यानंतर तुमच्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण मिळालं. ते खरंच स्पृहणीय असं आहे. आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा आलो, ते कादंबरी लिहिली मी, त्या फुलांच्या गंधकुशी नावाची. तर मी लिखाण प्रवासामध्ये अटलजींच्या भेटीनंतर माझं तसं सुरू झालं. बर. ती पहिली आवृत्ती 3 महिन्यात संपली, दुसरी आवृत्ती 3 महिन्यात संपली, आता तिसरी इंग्रजी आणि हिंदी अशी काढतोय. तर मला असं वाटतंय की आमच्या
रंगगंध कलासक्त आता करंबेकर डॉक्टर, मी तुमचाच माणूस आहे आता. प्रश्नच आहेच. म्हणून आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी त्यांना एक छोटीशी अशी आपण असं त्यांना हे करूया की भारत आता बाद झाला, थोडस तुम्ही भारताच्या बाहेर जावा, वेगवेगळ्या पंतप्रधानांची चित्र काढा, राष्ट्रपतींची चित्र काढला आणि त्यांच्या सुद्धा सह्या घ्या आणि आम्हाला आमच्या रंगगंधला अशी वेळोवेळ येऊ देत की आज तुम्ही हे नवीन शिखर पादाक्रांत केले, ते शिखर पादाक्रांत केले आणि त्याची मुलाखत घ्यायची वेळ आमच्यावर येऊ देत. एवढंच मी म्हणतो आणि आजची मुलाखत संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.